साधूचे संगती तरण पाय हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो निरुणाय आईचा पुराला अनुभव पुरांच्या वाती उजळल्या आईचा समाप्ती झाली जैसे मोक्ष रे क्याला भाग्य विनटला साधूंचा केला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी सांग हरी दिसे जणी बणी आत्मतत्वी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातका करणे वज्रले पवोने अभक्तांसी नाई जासी भक्ती तो पतिता भक्त हरिसिना भजसी दैवहत अनंत वाचाळ बरते बर त्या कैसा गोपाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा निधान सर्वांगती पूर्ण एकनांते हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी संताच्या संगती मनमार्ग गती अकलावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भावा जीवा आत्मजो शिवाचा राम जप तत्व नाम साधिती साध द्वैताचे बंधन नभादीसे नामामृत गोडी वैष्णवाला योगिया साधली जीवन कळा सत्वार उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवला धळा कृष्णदाता ज्ञान देव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विविधदानी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही जाचे बोधनी करंटाने द्वैत वाटा रामकृष्ण बैठा कैसा होय द्वैत्याची झाडणी दुर्विन ज्ञान दयाचा ठिकाण घडे नामे ज्ञान देव मने सगुण ध्यान पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण त्रिवेणी संगमी नाना तीर्थ चित्त नाही नामी तरी व्यर्थ विनुख तो नर पापी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक लोक उद्धर ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारणी अनंत पापराधी लया शिक्षण तृणाग्री मेळे समरस झाले नाम केले जपता हरि उच्चारण मंत्र हा गाथा बोध बाधा देते
ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थ व्यर्थ नेम भाव भिनसी वायाच्या उपाधी करची अना भाव बळे आकले वरे नाकले बरी याचा रवा घेता भूमीवरी परोपरी साधन ज्ञानदेव म्हणे निरुते निर्गुण झाले संपूर्ण माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ही समाधी हरीची समसुखे वीण बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे राज सकळ सिद्धी वृद्धी सिद्धी नित्योधीच भूपाली म्हणून ज्ञानदेवी रम्य रमणे समाधान चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे नित्य सत्यमित हरिपाठ जासी काल त्याची पावते रामकृष्ण उच्चार अनंतरासी तप कळप पडती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा तेच वाचत या मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम समबुद्धी घेता समान श्री हरी हरी सर्वांगटी राम देहा देई प्रकाशक शस्त्र ज्ञानदेवा चित्ती हरी पाठणे जन्म मुक्त झालो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्नमी साधली लागली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले निवाले साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण दिशात्मा राम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय तपाचे समर्थ त्रमिता मुख रंजीव कल्प मातृपितृ मात्र सगत्र पार त्रिभुज नर होनी ज्ञान गुढ गमे ज्ञान देवाला धले वृत्तीने दिले माझ्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या नराला धले वैकुंठ जोडले मार्ग गेला तो तेथे मोकळा ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी कृष्ण सर्वदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी हरी जय विठोबार कुमारे हरी 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 जय विठोबार कुमारे हरी जय विठोबार कुमारे जय विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमारे जय विठोबार कुमार जय विठोबा जय विठोबा जय विठोबार कुमारे जय विठोबा जय विठोबा जय विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी बापे अनंत कोटी गेली त्यांची
सर्व मार्ग सुगम हरी पाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया ते विलया हरी पाठे ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरी विणाने नाही तुझा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरी विना धर्म ओंकाची श्रम व्यर्थ जाय हरी पाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमर गुंधले सुमन कलिगे ज्ञान देवी मंत्र हरी नामाचे शस्त्र रमे कुळ गोत्र वैद्री येले हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळवेल नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाय उधरती राम कृष्ण नाम सर्व दोषारण गड जीवा तारण हरी एक हरी नाम सार जीवाया नामाची उपमा देवाची कोण वाणी ज्ञान देव सांगे झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मेव लभतया जवळी नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या हरी विना जन्म नरकाची पै जाणार यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञान देव पुसे निवृत्तीची चाड गगनावरी वाढ नाम हाय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्विकळा दावी हरी कैसे नवे नाम सर्व मार्गावर इष्ट येथे काही कष्ट न लागती आज पाजपणे उलट प्राणाचा तेथी मनाचा निधर होते ज्ञान देव जिने नामे विना व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमी येला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगठी राम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संदेह रामकृष्ण ठाव नित्य फोडी जात वित गोत कुळ शिळ मात भजे का त्वरित भावना युक्त ज्ञान देव ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीवणे निव भगवंती नाही हरी उच्चारणी पाहि मोक्ष सदा नारायण हरी उच्चारण माचा तेथे कलिकाळाचा रिघनाय तेथील प्रमाणने नवे वेदासी ते जीव जत श्री केवी करे ज्ञान देव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीची करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचिसी तद गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा आयानिक पंथा दासी दैनी ज्ञान देव मौन जप मालांतरी तरुणी श्री हरी जपे सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साई शास्त्रनी वाडी एका हात घरी राहू नको टिकावे वार सर्व हा संसार हरी विना नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संगम धरुले राये निज वृत्ती काढी सर्व माया थोडी इंद्रिया सबरी वृत्ती भाव धरी रे करुणा राती दया पाहुणा हरी करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज सरस नाम संकीर्तन साधन पै सोपे जड तिड पापे जन्मांतरीचे लागती सायाच जावे वनंतरा सुख येतो घरात नारायण आईचा बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळववा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावा सर्व काळ विणा आणि कष्टापे साधन वाहतसे अनविठोबाची सामाने सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तरुणी घेते लागती सायाच जावे वनंतरा येतो घरात नारायण देवाची द्वारी उभा क्षण भरी वेणे मुक्तीचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी भाग्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुणा द्वारके साराना पांडवगरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा अरे अरे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम अरे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा अरे अरे ज्ञानोबा तुकाराम 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 अरे पण म्हणलं उसट सत्य गुरु राय कृपा माझा केली नाही गणले देवा का सावळेवाणी कडे उपजनांतरा राघव चैतन्य केशवा चैतन्य गुण मालिकेची बाबाजीला फुले सांगितले ना मंत्र जिला रामकृष्ण घरी माहो शुद्ध लक्ष्मी पाहून उरवारे सापडिले बाटे जाता गंग स्नान माझी मनीचा जाणून या भाव आवडीचा मंत्र सांगितला सोपा जाती पुढे एक उतरले फार गाण त्यात नेण त्या जैसी आवडी तुका म्हणे मज दाबिला करू आवडीचा मंत्र सांगितला सोपा घालून आभार राहिलो निचिंते लावून या हात कुरवाडीला माता कटी कर समाचरण साजिरे कुंटले सायास अनिक या जीवा तुझ वाटे आता ते करी अनंता लावून या हात कुरवाडीला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव बडी देह भाव पुरवी वासना मागे पुढे उभा रहे सांभाळीत योगक्षेम त्याचे जाणे जड भारी तुका म्हणे नाही विश्वास जामने बडी देह
भाव पुरवी वासना आदिनाथ उमा बीज प्रगटले त्याची प्रेमा मुद्रा गोरक्षा दिधले गहिने प्रसादे निवृत्ती दातार विरतीचे पात्र अन्यायाचे मुख निवृत्ती गहिने कृपा केली पूर्ण त्याची प्रेमा मुद्रा गोरक्षा दिधले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्राने बोध गोरक्षा केला दहिने प्रसादी निवृत्ती दातार मच्छिंद्राने बोध गोरक्षा केला अवघची त्रैलोके आनंदाची आता माय जगन्नाथ बाप जगन्नाथ एका जनार्दनी एकपणे उभा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अवघाची संसार सुखाचा करिता काही नगे माय तया पंढरपुरा सर्व सुकृताचे फळ मिळाहीन काही नगे माय तया गाई नगे माय तया पंढरपुरा श्री गुरु सारिकास्त पाठी राखे राजयाची कांता काय विक मागे तळवटी जो कोणी बैसला ज्ञानदेवा म्हणे तरळ तरळ गुरु सारिकास्त पाठी राखा रोपडा बिले माधवारी मोगरा फुलला मनाची मनी गुंबीला सेला मोगरा फुलला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सद्गुरुनाथ माझे माय गावी आपले कोमल पाय सद्गुरुनाथ माझे माय गावी आपले कोमल पाय वामन बाबा माऊली खरी कृपेची सावली वामन बाबा माऊली खरे कृपेचे सावली विश्वनाथ महाराज माऊली खरे कृपेचे सावली विश्वनाथ महाराज माऊली खरे कृपेचे सावली विश्वनाथ बाबा माऊली खरे कृपेचे सावली विश्वनाथ बाबा माऊली खरे कृपेचे सावली सद्गुरुनाथ माझे माय गावी आपले कोमल पाय सद्गुरुनाथ माझे माय गावी आपले कोमल पाय मन बाबा माऊली खरे कृपेची सावली हरी कृपालू सज्जन तुम्ही संत जन कृपादान तुमचे आठवण तुम्ही जावी पांडुरंग देव माझे सांगा का कुलती वारी पाया वेगळा नका धरू तामने तुम्ही रवया माझा माझा हरी उपेक्षिना आठवण तुम्ही जावी पांडुरंग देव माझे सांगा का कुलती जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले जय गुरे देवा गोडे उत्तर अपराध महाराज तुम्ही सेता नाही विचारिला अधिकार म्या पुन्हा अपराध महाराज तुम्ही सेता
ज्ञानदेव तुकाराम 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 हे पा आपली क्षमा मागतो सगळ्यांची, पण एक चमत्कार घडणार आहे. या देशाचे भारतानंद स्वामी तुम्हाला 4 शब्द सांगण्यासाठी येत आहेत. खूप मोठे व्यक्तिमत्व आहे म्हणून आपण पटकन घेतलंय. जागेच बसा. भारतानंद स्वामी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानी जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरु वामन बाबा सावळराम बाबा अप्पा माऊली विश्वनाथ बाबा कोणीच उठू नका. हे पहा मोठा चमत्कार आहे. साधू आहेत. खुर्ची घ्या पटकन. सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्या. हॅलो, शांतता राखा. शांततेने बसा सर्वांनी. हे बघा, महिलांनी ऐकलेलं आहे. महिलांमध्ये समजूत शक्ती जास्त आहे. एकही पुरुष अजून खाली बसलेले नाहीत. आणि आपण जोपर्यंत खाली बसत नाही जितू तोपर्यंत परमपूज्य परमहंस जितू परिव्राजकाचार्य यतींद्र तिलक स्वामी भारतानंदजी महाराज यांचं आगमन या श्रीमद भागवत कथेच्या महापुराणाच्या आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठावर झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निरपेक्षता वर्णन करताना जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची कशाचीही अपेक्षा नाही. निरपेक्ष मुनी